हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं हर्षदास किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मूग डाळीचे वडे। तर त्यासाठी मी एक ट्रिक वापरलेली आहे क्रंची आणि क्रिस्पी होण्यासाठी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी 3-4 तास मूग डाळ भिजू घातलेली होती, नंतर ती चाळणीवरती निथळून घेतली आहे त्याचं सर्व पाणी, आणि त्यामधली थोडीशी अर्धी वाटी मूग डाळ आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे आणि बाकीची राहिलेली मूग डाळ आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे याप्रमाणे। आता राहिलेली मूग डाळ आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे। त्याच भांड्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घ्यायची आहे। याच्यामध्ये मी कांदा, कोथिंबीर आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि 1 चमच बेसन पीठ, मीठ, हळद, मी लाल तिखट विसरले होते ॲड करायला, त्यामुळे मी नंतर ॲड केलं मिक्स केल्यानंतर। आणि हे चांगलं याचं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। नंतर हाताला तेल लावून इथे त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहे। या पद्धतीने आता आपल्याला हे गोळे 1-2 सेकंदच आपल्याला परतवून घ्यायचे आहेत, आपल्याला डीप फ्राय नाही करून घ्यायचे आहे। हीच ती ट्रिक आहे मी जी सांगितलेली आहे ती। असं केल्यामुळे आपले वडे खूप टेस्टी बनतात आणि खूप क्रंची होतात, त्यामुळे आपल्याला ही डबल प्रोसेस करायची आहे। त्यामुळे काय होते ना की आपल्याला वडे थापायला सुद्धा खूप सोपं जाते। आणि मी तसं न करता साध्या पद्धतीने सुद्धा करून दाखवते तुम्हाला ह्याप्रमाणे। याला मी तळलेलं नव्हतं अगोदर, हाताला पाणी लावून आपण हातावर सुद्धा थापून घेऊ शकतो। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा।